विद्ये कमललोचने विश्वरूपे विशालाक्षी विद्यां देहि नमोस्तुते। सर्वप्रथम विद्या की देवी माता सरस्वती, भगवान श्री रामकृष्ण देव, जगत जननी माँ शारदा देवी और हम सब युवाओं के आदर्श स्वामी विवेकानंद, इनके चरणों में मैं शत शत नमन करता हूँ। आज दिनांक 16 फरवरी 2024 अर्थात सरस्वती पूजा का तृतीय पुष्प विवेकानंद विद्यार्थी भवन द्वारा आयोजित और रामकृष्ण मठ की परंपरा को कायम रखते हुए आज की सरस्वती पूजा का तृतीय पुष्प मैं अभिजीत सुरेश गायन, छात्र विवेकानंद विद्यार्थी भवन, उपस्थित सभी गणमान्य अतिथि, आज के कार्यक्रम के अध्यक्ष पूजनीय श्रीमद स्वामी ब्रह्मास्तानंद जी महाराज, उपस्थित सभी साधुगण, ब्रह्मचारीगण तथा भक्तगण और मेरे विद्यार्थी मित्रों, मैं आपका हृदयपूर्वक स्वागत करता हूँ, अभिनंदन करता हूँ। तो बढ़ते हैं हमारे मुख्य विषय की ओर। अभी आपके समक्ष विवेकानंद विद्यार्थी भवन के छात्रों द्वारा प्रस्तुत किया जाएगा एक महानाट्य श्री रामकृष्ण भाव छटा, श्री रामकृष्ण भाव छटा। हमें यह कहने में हर्ष हो रहा है कि इस साल नाट्य प्रस्तुति यह पहली बार हो रहा है। आप सभी से एक निवेदन है, कृपया अपने मोबाइल व भ्रमणध्वनि को साइलेंट मोड पर रखिए। धन्यवाद। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। ॐ नमः श्री भगवते रामकृष्णाय नमो नमः।
ॐ नमः श्रीभगवते रामकृष्णाय नमो नमः। ॐ नमः श्रीभगवते रामकृष्णाय नमो नमः। प्रिय भक्तांनो आणि रसिक प्रेक्षकांनो, रामकृष्ण मठ विवेकानंद विद्यार्थी भवन आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. भगवान श्री रामकृष्ण देव अनंत भावसागर आहेत. त्या सागराच्या एखाद्या लाटेचे काही शिंतोडे जरी अंगावर उडालेत ना, तरी उरात भक्ती उपजते. ती भक्ती वृद्धिंगत झाल्यावर पक्व भक्तीचा लाभ होतो. त्या भक्तीला अशी डूब द्या की तळाशी प्रेमरूप रत्नभांडार गवसेल. प्रेम सहवासातूनच निर्माण होत असतं. प्रेमाभक्ती प्रखर झाल्यावर निर्विकार पाषाणालाही पाझर फुटतो आणि मग पाझरणारं मन नकळत प्रेमरूप घनाचं चिंतन करायला लागतं आणि मग साकारतात श्री रामकृष्ण भावछटा. भावार्पणाच्या अंजलीचे हे अर्घ्य त्या भावसागराला अर्पण करीत आहोत. श्री रामकृष्ण भावछटा. पात्र परिचय. मनीष ओम साखरकर. विश्वनाथ मंझिल जांगडे. विजयकृष्ण गोस्वामी, रणजीत बोरकुटे. डॉक्टर महेंद्रलाल सरकार, गौरव सरोदे. ध्वनि संयोजन निखिल भेंडारकर. मनीष हा आजच्या तरुणांचा प्रतिनिधी आहे. तो विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. विश्वनाथ हे आजच्या प्रहर्सनाचं दुसरं पात्र. शांत आणि प्रेमळ स्वभावाचे विश्वनाथ रामकृष्ण भावधारेत विसावलेले आहेत. रोजच्या प्रमाणे विश्वनाथ ठाकूर मंदिरात आलेले आहात. तर बघा, श्री रामकृष्ण भावछटा. दादा, 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 मला तुम्हाला काही विचारायचे आहे. मंदिरात आलायस ना, आधी श्री ठाकूरांना प्रणाम कर. होय होय दादा, होय. हे बघ मनीष, तुझ्यासारखा होतकरू, चंट आणि स्मार्ट तरुणाला पाहून खूप छान वाटतं बरं. पण का रे, किती दिवसांनी आलास? दादा, दादा, मला एक कोडं पडलंय. कोड? अरे वा वा वा, म्हणजे तुझे वाचन, मनन, चिंतन सुरू आहे म्हणायचं. छान वाटला ऐकून. बर, बोल, काय शंका आहे? बोल. दादा,
सांगा हो, एकच व्यक्ती एका वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी असू शकते का हो? म्हणजे म्हणजे तुला म्हणायचं काय? दादा दादा तुम्हाला AI माहिती आहे का? याय AI AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीद्वारे व्हर्च्युअल रियालिटीचे प्रयोग होत आहेत. अहो, जसं आपण दूरवरच्या व्यक्तीशी फोनवर बोलतो तेव्हा त्याला वाटतं की आपण सोबत गप्पा मारत आहेत. अहो, तसंच आहे. आपली 3 डायमेन्शनल इमेज त्याच्या जवळ राहील. तिथे त्याला आपण फिरताना दिसू, हात वारे करू शकू, सोफ्यावर बसलेले दिसू. अहो दादा, इतकंच काय, आपल्या चेहऱ्यावरील हावभाव सुद्धा त्याला जाणतील बरं. अहो, जसं मी आता तुमच्याशी बोलत आहे ना, अगदी तसं. पण दादा, त्यावेळी मी मात्र माझ्या घरी असेल बरं. अरे वा वा वा, म्हणजे तुमचं विज्ञान फार पुढं गेले म्हणायचं. अहो, लोकांना देवदर्शन होतं ना, अगदी तसं आहे हे. पण दादा, मला एक सांगा, अशा तऱ्हेच्या प्रसंगाची नोंद इतिहासात आहे का? मला समजलंय, तू शास्त्राऐवजी इतिहास हा शब्द का वापरला ते मला समजले. अहो अहो, तुमची आधुनिक पिढी ना, तुम्हाला पुरावा लागणार, प्रूफ प्रूफ, होय ना? बरोबर बरोबर समजले दादा तुम्ही. ओके ओके. तुला माहिती आहे, ठाकूरांच्या श्रीमुखाद्वारे प्रगट झालेले प्रत्येक शब्द झेलून मास्तर महाशयांनी वचनामृत लिहिले आहे. होय दादा होय, वाचले आहे ना. त्यातील शब्द न शब्द कसोटीला उतरला आहे बघा. अगदी बरोबर. हे बघ, त्याच वचनामृतातला एक प्रसंग आहे. श्रीयुत विजय कृष्ण गोस्वामी, श्री ठाकूरांचे एक भक्त, त्यांचा जन्म चैतन्य महाप्रभू यांचे प्रधान सहचर श्री अद्वैत गोस्वामींच्या अति पवित्र वंशात झालेला. त्यांना भगवान श्री रामकृष्ण देवांचे पवित्र सानिध्य लाभलेले महाभक्त पूर्व पुरुष श्री अद्वैत गोस्वामींचे रक्त त्यांच्या नसानसात भिनले होते. अद्वैत गोस्वामी ज्ञानी होते. नावाप्रमाणेच ते निराकार परब्रह्माची उपासना करायचे. साहजिकच विजय कृष्ण साधारण ब्रह्म समाजात जात, तिथे ते निराकार परब्रह्माची उपासना करायचे. नंतर नंतर भगवान श्री रामकृष्ण देवांची देव दुर्लभ हरी प्रेममय उन्मत्त अवस्था पाहून त्यांच्या हृदयातील हरिप्रेमाचं बीज अंकुरित झालं. ठाकूरांचे बोल ते जीवाचा कान करून ऐकायचे आणि आणि काही वेळेला त्यांच्यासोबत उन्मत्त होऊन नृत्य पण करीत असत. रामकृष्ण शरणम रामकृष्ण शरणम रामकृष्ण शरणम शरण्ये प्रभु कृपा हि केवलम
कृपा हि केवलम कृपा हि केवलम शरण्ये. श्री ठाकूरांचं बोलणं, अहो बोलणं काय अमृत स्त्रवत होतं नुसतं. आणि आणि आमची काय अवस्था असायची. गारुड्या समोर फणा उभारून एकाग्रतेने नादात धुंद झालेल्या नागासारखी. एक दिवस मी ठाकूरांना प्रश्न केला, महाराज, ईश्वराचे दर्शन कशानं होतं? ठाकूर म्हणाले, चित्तशुद्धी झाल्याशिवाय त्याचे दर्शन घडायचे नाही. ठाकूरांनी हे अनेक उदाहरणाद्वारे समजावून दिले. एकदा त्यांना विचारलं, महाराज, ईश्वराची प्राप्ती घडण्यासाठी फक्त भक्ती असणं एवढेच पुरेच आहे? ठाकूर लगेच उद्गारले, अर्थात भक्तीनेच त्याचं दर्शन होतं, पण ती भक्ती पक्व भक्ती हवी, प्रेमा भक्ती हवी, रागा भक्ती हवी. ते नेहमी म्हणायचे, संसारिकपणाचा लवलेशही असल्यास त्याचे दर्शन घडायचे नाही. प्रेमा भक्तीतून ईश्वराविषयीचं प्रेम निर्माण होतं. हे प्रेम, हा अनुराग, ही पक्व भक्ती यांची जर गोडी लागली ना, तर साकार आणि निराकार दोन्ही स्वरूपात त्याचे दर्शन घडेल हे नक्की. भक्तीलाच अशी डूब द्या की तळाशी प्रेम रूप रत्न भंडार गवसेल. সাগরে আমার ওরে ডুব 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 রূপ সাগরে আমার তলাতল পাতাল খুঁজলে তলাতল পাতাল খুঁজলে পাবি রে প্রেম রত্ন ধন, পাবি রে প্রেম রত্ন ধন। ডুব 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 রূপ সাগরে আমার ওরে ডুব 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 রূপ সাগরে আমার ডুবলে পাবি হৃদয়ে মাঝে বৃন্দাবন। ডুব 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 ডুবলে পাবি হৃদয়ে মাঝে বৃন্দাবন। দীপি 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 জ্ঞানের বাতি, দীপি 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 জ্ঞানের বাতি, জ্বলবে হৃদয়ে অনুক্ষণ, জ্বলবে হৃদয়ে অনুক্ষণ। ডুব 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 সাগরে আমার ওরে ডুব 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 সাগরে আমার। एकदा ठाकूरांना म्हटलं, आशीर्वाद द्या. तर ठाकूर म्हणाले, आशीर्वाद देणार फक्त परमेश्वर. तर मग म्हटलं,
उपदेश द्या. तर म्हणाले, संसारात एखाद्या थोड्या मोठ्यांच्या घरच्या मोलकरणीप्रमाणे राहा. ती मालकाच्या घरची सगळी कामं करते. मुलाबाळाचं संगोपन करून त्याला वाढवते. मालकाच्या मुलासंबंधी बोलताना माझा हरी, माझा लाल असं म्हणते, पण मनातल्या मनात जाणून असते, अगदी पक्का जाणून असते की हे घर माझं नाही, हा मुलगा पण माझा नाही. अहो, मालकाच्या घरी काम करते, पण तिचं मन पडलं असतं स्वतःच्या खेड्यात. त्याचप्रमाणे संसारातील सारी कामं करा, पण मन ठेवा ईश्वरावर. आणि जाणून असा, घर, परिवार, पुत्र हे सारं माझं नाही, हे सारं त्या ईश्वराचं. मी केवळ त्याचा दास. ढाका, मी ढाक्याची आठवण कधीही विसरू शकत नाही. ढाक्याला मी श्री ठाकूरांच्या चिंतनात डुबून असायचो. कशाचे म्हणजे काळाचे भान राहायचे नाही. किती काळ चिंतनात डुबून असायचो मी. नाही आठवत. तेव्हा श्री ठाकूरांचं मला प्रत्यक्ष दर्शन झालं होतं. आनंदाने वेडा झालो होतो मी. अहो, समोरच अवतीर्ण झाले. त्यांच्या अंगाला स्पर्श देखील करून बघितला. हो, ते ठाकूरच होते. त्यांचं अंग सुद्धा दाबून बघितलं. ते सदैव ठाकूरच होते. मनात आनंदाला नुसतं उधाण आलं होतं. हे सांगण्यासाठी मी काशीपूरच्या उद्यानगृहात गेलो होतो. माझ्या या अनुभूतीवर नरेंद्रासहित सगळ्यांनी विश्वास ठेवला आणि श्री ठाकूरांनी पण ग्वाही दिली होती.
कोणत्याही पुराव्याची गरज नाही. आम्ही आम्ही आधुनिक विज्ञानाच्या प्रयोगाची सांगड ह्या अशा गोष्टीशी घालण्याचा प्रयत्न करतो. या अतिंद्रिय गोष्टी चित्तशुद्धीशिवाय त्या प्राप्त होत नाहीत. हे बघ, ठाकूरांच्या गोष्टी वरवर तशा सोप्या वाटतात, पण त्यात खूप गहन अर्थ भरलेला असतो बरं. ते तर अवतार वरिष्ठ, त्यांच्या लीलांचे चिंतन केलं तरी पुरे आहे. अहो त्यांच्या अनेक लीला अशा आहेत की त्या समोर आजच्या प्रगत विज्ञान सुद्धा नतमस्तक होईल. ठाकूरांची समाधी वेदांमध्ये आणि शास्त्रांमध्ये सांगितलेले समाधीचे वर्णन तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्याचे अनुभव कोणासही नाही. तो ठाकूरांनी दाखवला. हो ऐकताना काल्पनिक वाटावं असं वास्तव आहे ते. त्यावेळचे प्रसिद्ध डॉक्टर महेंद्रलाल सरकार होते. आता त्यांचेच उदाहरण बघ ना. ते श्री रामकृष्णांना तपासत असत, औषधोपचार करीत असत. डॉक्टर सरकार विज्ञाननिष्ठ होते. पाश्चात्य तत्वज्ञानाची त्यांच्यावर छाप होते. आणि श्री ठाकूर वेदांचे मूर्तिमंत घनरूप होते. दादा, पण डॉक्टर सरकारांना ठाकूरांची काय प्रचिती आली? हे बघ, ठाकूरांना वारंवार समाधी लागे. नुसतं काली मातेचे नाव ऐकलं तरी ते भावाविष्ट होत. त्यांना भावावस्था प्राप्त झाली की ते बाह्य संज्ञा शून्य होत. मग सगळंच स्थिर, निस्पंद, भावाचा उपशम झाला की ते फिरून आपल्या नेहमीच्या अवस्थेत येत असत. हे बघ, ठाकूर जेव्हा गळ्याच्या रोगाने, कॅन्सरने आजारी होते ना, त्यावेळी श्यामपुकूर येथे डॉक्टर सरकार त्यांच्यावर उपचार करीत असत. त्यावेळी डॉक्टरांनी ठाकूरांची भावावस्था, समाधी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली आहे, अनुभवली आहे. डॉक्टर सरकार या डॉक्टर सरकार या डॉक्टर सरकार या. डॉक्टरी विषयाचा अभ्यास करताना मी पाश्चात्य तत्ववेत्यांची पुस्तकं वाचली. त्यातलं मर्म पण समजून घेतलं आहे. माझ्या पुस्तक संग्रहात बहुतेक होमिओपॅथीची सगळीच पुस्तकं होती. रोग्यांच्या अवस्था त्या पुस्तकांशी पडताळून पाहण्यासाठी
मला अभ्यास करावा लागायचा. हा, माझ्यावर पाश्चात्य तत्वज्ञानाचा प्रभाव होता. वेळ पडल्यास आपल्या देवदेवतांची खिल्ली उडवायला सुद्धा मी मागे पुढे पाहत नसे. मी मास्तर महाशयांशी सुद्धा यावर वाद घातला. हे बघा, सर हम्फ्रे डेवी, मॅक्स मुलर, डार्विन, मुंगर आदी तत्ववेत्त्यांची पुस्तके माझ्याजवळ होती. त्यावेळी मी खूप बिझी डॉक्टर होतो. हा, सकाळी 10च्या आत जेवण उरकून आपल्या घराबाहेर पडत असे आणि मग काय निरनिराळे कॉल्स, इमर्जन्सी, आणि मग मी माझ्या हॉस्पिटलमध्ये जात असे. माझी फी दांडगी होती. हा त्याच्यामुळे श्रीमंत लोकच माझ्याकडे उपचाराला येत असत. ठाकूरांच्या उपचारासाठी मला बोलवण्यात आले. हे माझं भाग्यच आहे. अहो, त्या महापुरुषाबद्दल मी काय सांगू. त्यांचं आकर्षण इतकं जबरदस्त होतं की मी माझे काम विसरून 6-6, 7-7 तास त्यांच्यासोबत बसलो आहे. त्यांचं बोलणं, त्यांच्या भक्तांचं ज्ञान आणि भक्ती पाहून कोणीही आश्चर्यानं दिग्मूढ व्हावं. ठाकूरांनी मला पूर्णपणे ओढून घेतले होते. मी मास्तर महाशयांना म्हणालो होतो की ॲज अ मॅन आय हॅव द ग्रेटेस्ट रिगार्ड फॉर हिम. गळ्याच्या रोगामुळे मी भगवान श्री रामकृष्णांना बोलायला मनाई केली होती. कुणाशी काहीही बोलायचं नाही. पण माझ्याशी मात्र भरपूर बोलायचं. असं वाटायचं की त्यांचं मधुर बोलणं आणि दृष्टांत ऐकणं कधी संपूच नाही. अहो, भक्तांची, भक्ती गीतांची मैफल काय वर्णावी बरं. जीव ओवाळून टाकावा असं वाटत असे. मधात मिसळून नाद यावा इतकं गोड गाणं होतं ठाकूरांचं. आणि त्या नादाला केशरानं मंडित करून नरेंद्रांची स्वर. तुझसे हमने दिल को लगाया, जो कुछ है सो तू ही है. तुझसे हमने दिल को लगाया, जो कुछ है सो तू ही है. एक तुझको अपना पाया, एक तुझको अपना पाया, जो कुछ है सो तू ही है. तुझसे हमने दिल को लगाया.
सबके मकान दिल का मकीन तू, कौन सा दिल है जिसमें नहीं तू। सबके मकान दिल का मकीन तू, कौन सा दिल है जिसमें नहीं तू। हर एक दिल में है तू समाया, हर एक दिल में है तू समाया। जो कुछ है सो तू ही है, तुझसे हमने दिल को लगाया। ठाकुरांसंबंधी सतत माझ्या मनात विचार सुरू असत. त्यामुळे रात्री अपरात्री माझी झोपमोड व्हायची. ठाकुरांनी माझ्या झोपेला झोपवलं होतं. डोक्यात फक्त श्री रामकृष्ण आणि त्यांची भावावस्था. ती अवस्था खरंच इतकी अचंबित करणारी होती. समाधीत असताना त्यांची नाडी बंद होत असे, श्वास अवरुद्ध होत जाई. डॉक्टरी ज्ञानानुसार या गोष्टी अशक्य कोटीतल्या आहेत, अकल्पनीय आहे. आता मात्र मला हसू येत आहे. मी डॉक्टर होतो की नाही, म्हणून त्याचं कारण मी मेडिकल सायन्स नुसार शोधण्याचा प्रयत्न करीत होतो. तो फक्त माझा मूर्खपणाच होता. भगवान श्री रामकृष्ण देव सांप्रत युगातील महापुरुष, पण त्यांच्यावर जीव ओवाळणाऱ्या प्रिय भक्तांसाठी ते अवतार होते. मी फक्त त्यांच्या लीलांचंच चिंतन करतो. मी फक्त त्यांच्या लीलांचंच चिंतन करतो. तव कथामृतम् तप्त जीवनम् कविभिरीडितम् कल्मषापहम्। श्रवणमङ्गलम् श्रीमदाततम् भुवि गृह्णन्ति ये हृदा जनाः, भुवि गृह्णन्ति हृदा जनाः।
श्री रामकृष्ण भावचटा नाट्य में हमने देखा कि कैसे ठाकुर जी के सानिध्य में आने से सभी भक्त सब भूलकर प्रेम भक्ति में डूब जाते थे। छात्रों ने पूर्ण रूप से नाट्य के पात्रों के माध्यम से हमें श्री रामकृष्ण भावधारा से परिचित कराया। कार्यक्रम की श्रृंखला को आगे बढ़ाते हुए पूजनीय श्रीमद स्वामी विवेकानंद जी महाराज, इनसे मैं निवेदन करता हूँ कि वे मंच पर आकर अपना स्थान ग्रहण करें। कार्यक्रम के अगले चरण की ओर बढ़ते हुए मैं विवेकानंद विद्यार्थी भवन के प्रतिनिधि आनंद राउत को निवेदन करता हूं कि वे मंच पर आकर विवेकानंद विद्यार्थी भवन का वार्षिक अहवाल प्रस्तुत करें। First of all, I offer my pranams to Ma Saraswati, a holy trio, Bhagwan Sri Ramakrishna, Jagat Janani Ma Sarda Devi, and our youth icon, Swami Vivekananda. I feel a great pleasure to present an annual report of Vivekananda Vidyarthi Bhavan regarding various activity and achievements of the students. The main idea based on which this program in Vivekananda Vidyarthi Bhavan are held is man making and character building. It is one of the activities undertaken by Ramakrishna Math. Under one roof, 25 students from the different areas come together and study their relative courses. Vivekananda Vidyarthi Bhavan gives a special guidance to inculcate the moral, spiritual and social values necessary for the citizen of India. This is organized by Vivekananda Vidyarthi Bhavan, done by various activities. The activities undertaken by the study circle or elocution competitions, PowerPoint presentation, debate competition, learning competition. The main objective of this competition is to provide a platform of the student of UAB for improving their ability to speak in front of other people. In order to fulfill the requirement of competitive examination, study circle organize some classes to increase the ability of the reasoning. In our hostel, besides the academic studies, due importance is also given to the character building of the inmates in order to make them good students, good citizens of India, and to accomplish this goal. Various activities are undertaken like the lectures by Warden Swami Mahabalananda Ji Maharaj and some of these books of Ramakrishna Math. This year, the lectures were held on books Sri Ramakrishna Vachanamrit, Bhagavad Gita, and Agni Mantra. The sports activities this year included volleyball, table tennis, and athletics, etc. At this point, I thank to Nikhil Bhendarkar, Pankaj Rahele, and Keshav Bhagat for giving a guidance training of volleyball and table tennis respectively. This year, in our hostel, we have performed the Vidyarthi Homa. This function teach us basic duties of student life. Like every year, educational tour was organized to Transit Treatment Center, Spacewood Office Solution, and Sadhya Savardhan Sanstha this year. It is my pleasure in expressing my deep sense of gratitude to our President Revered Swami Raghavendrananda Ji Maharaj, Warden Swami Mahabalananda Ji Maharaj, and other Swamijis of Ramakrishna Math, Nagpur for their encouragement and guidance. I will be failing in my duties if I do not mention the special thanks to my hostel mates with whom I lived since last 3 years for their cooperation in conducting various programs and maintaining the discipline. Now I want to announce the student got selected in various fields and their achievements. Their achievements are Mr.
Mr. Nikhil Ingle got 3 gold medal from Rashtrasanta Tukadoji Maharaj University for Masters in Education. Mr. Rohit Nakate is selected Inventis Research Company as a chemist in R&D. Mr. Tanmay Thakare is selected in Tata Institute of Social Studies. Mr. Umakant Hemne is selected in Genesis International Private Limited in Mumbai. Mr. Nandalal Giradkar cracked SSC CGL as an assistant postal officer in Varda. Mr. Ashish Dandekar is selected for Cognizant. Thank you. धन्यवाद आनंद भैया। तुझसे ही तो वाणी है, तुझसे ही सब ज्ञानी है, तुझसे ही तो वाणी है, तुझसे ही सब ज्ञानी है, तू जहाँ है माँ शारदे, उसकी सफल कहानी है, उसकी सफल कहानी है। विवेकानंद विद्यार्थी भवन द्वारा विद्यार्थियों के परिपूर्ण विकास के लिए विविध उपक्रम का आयोजन किया जाता है, जिससे समाज के लिए उत्कृष्ट युवा तैयार हो। इस प्रयास में हमारे विवेकानंद विद्यार्थी भवन द्वारा उनका मनोबल बढ़ाने के लिए पारितोषिक दिया जाता है। तो अभी पारितोषिक वितरण के सूत्र संचालन हेतु मैं विवेकानंद विद्यार्थी भवन के खेल प्रतिनिधि कमलेश दास को मंच पर आमंत्रित करता हूँ। I offer my pranavas to the lotus feet of Goddess Ma Saraswati and the holy tribe of Thakur, Ma and Swamiji. I warmly welcome Revered Swami Vipapanandaji Maharaj and respected sadhus, brahmacharis, devotees and my dear student friends. I am Kamlesh Das, Sports Secretary, Vivekananda Vidyarthi Bhavan for the session 2020-23 to 2020-24. I am here to represent annual report of Vivekananda Vidyarthi Bhavan. We organize various sport and some other activities in Vivekananda Vidyarthi Bhavan throughout the year. Integrated personality development of the student, we organize study circle under which conduct Bhagavad Gita competition, elocution competition, parliament debate, article and poem writing. Also, English classes, music classes, computer and handwriting classes. And in sport department, we conduct cricket competition, volleyball competition, table tennis, chess, and some gym workout and marathon. All these activities help us for recognition from the society as well as the people around. It also helps to increase our self-confidence, self-awareness and self-esteem. To make this competition more competitive, we divide students into 4 teams. Team first, Swami Shivananda Maharaj team. Team second, Swami Brahmananda Ji Maharaj team. Team third, Swami Akhananda Ji Maharaj team. And team fourth, Swami Vijnananda Ji Maharaj team. Name of this team impart of sense of belongingness, will, team spirit, increases motivation and can enhance team standard. All this team were equally competent, but as per the rule of the game, only one could be the winner. But before announcing the team, I request to all of you, please do not clap for every prize to avoid remembrance, because we have long list of achievers. Altogether, we will felicitate them at last. Announcing the winning team, I would like to
Before announcing the winning team, I would like to announce the winners in individual games and activities. So, I request Swami Vipappanandaji Maharaj to please felicitate the students. Now, I would like to invite our students Abhijay Tombare, who won second prize in allocation on life and teaching of Sri Ramakrishna. Third prize, written examination on life and teaching Sri Ma Sarda. The second student is Avijit Gain. He got first prize in written examination on life and teaching of Sri Ma Sarda, first prize in Bhagavad Gita competition, second prize in written examination on life and teaching of Sri Ramakrishna, second prize on written examination on life and teaching of Sri Vivekananda. I would like to invite Aditya Ganpade, who got first prize in extempore, second prize in elocution on life and teaching of Swami Vivekananda, second prize on cross training. Next, I would like to invite my friend Anand Raut, who got first prize in elocution on disciple of Swami Vivekananda, third prize in cross training. Now, I would like to invite Gaurav Parshuramkar, who won the first prize on written examination on life and teaching of Swami Vivekananda, first prize in elocution on life and teaching of Sri Ma Sarda, first prize in cross training. I would like to invite Gaurav Sarode. He got first prize in written examination on life and teaching of Swami Vivekananda, elocution on life and teaching of Swami Vivekananda, elocution on life and teaching of Sri Ma Sarda, first prize on written examination on life and teaching of Sri Ramakrishna, first prize in Bhagavad Gita competition in junior group, first prize on elocution on life and teaching of Sri Ramakrishna. Next, I would like to invite Ishwar Chauhan, who got first prize in written examination on life and teaching of Sri Ma Sarda, third prize in written examination on life and teaching of Swami Vivekananda, written examination on life and teaching of Sri Ramakrishna. Now, I would like to invite Keshav Kavatkar, who got third prize in written examination on life and teaching of Swami Vivekananda, third prize in written examination on life and teaching on Sri Ma Sarda, and second prize in running competition. Next, Kunal Deepak Vargane, who got second prize in extempore competition in junior group. Next is Lalit Nehare, who got third prize in elocution on life and teaching of Sri Ramakrishna, third prize on cross training. Next, Manjil Jangli, who got first prize in Swadesh Mantra, second prize in chess competition, third prize on Bhagavad Gita competition, third prize in written examination on life and teaching of Sri Ramakrishna. Next, Om Sagarkar. He got
Second prize in written examination on life and teaching of Swami Vivekananda. Third prize on elocution on life and teaching of Swami Vivekananda. And also he got best argumenter debate. He is the best argumenter in debate competition. Next, Rajkumar Kandikulwar. He got first prize in elocution on life and teaching of Sri Ramakrishna, third prize in extempore competition, third prize in elocution on life and teaching of Swami Vivekananda. Next, Rakesh Thakre. He got first prize on elocution on life and teaching of Shri Ma Sarda, second prize in Swadesh Mantra. Next, Ranjit Borgute. He got second prize on written examination of life and teaching of Sri Ramakrishna, third prize in elocution on life and teaching of Sri Ramakrishna, third prize in extempore competition in junior group. Next is Ritik Raj. He got first prize in chess competition, second prize in elocution on life and teaching of Sri Ma Sarda, written examination, and third prize in written examination on life and teaching of Sri Ramakrishna. Next is Sahil Junagre. He got first prize in running competition, second prize in written examination on life and teaching of Sri Ma Sarda, and second prize in Bhagavad Gita competition. Next, Siyal Vanjar. He is the best debater on debate competition. Next, Sujit Galwale. He got first prize in table tennis competition, first prize in extempore competition. Next is Sunil Bassi. He got second prize in written examination on life and teaching of Sri Ma Sarda, second prize in elocution on life and teaching of Sri Ma Sarda, third prize in Swadesh Mantra, and third prize in running competition. Now, next is Ayush Meshram. He got second prize in Bhagavad Gita competition. Next is Praveen Shankar Purkar. He got third prize in Bhagavad Gita competition in senior group. Next is Samir Meshram. He got second prize in written examination on life and teaching of Sri Ma Sarda in junior group. Next is Sujal Lokhande, he got third prize in chess competition. Next is Kamlesh Das, first prize in written examination on life and teaching of Sri Ramakrishna, second prize on extempore competition, third prize on table tennis competition, third prize in elocution and life and teaching of Sri Ma Sarda. Now in
group activities such as volleyball and cricket competition, where in volleyball competition, Swami Shivananda ji team secured first place. So I invite team captain Kamlesh Das and along with vice captain Ritik Raj to please collect the medals from revered Swami Vipananda Maharaj. In cricket competition, Swami Brahmananda team secured first prize. So I invite team captain Gaurav Parshuramkar to collect the medal from revered Swami Vipapananda Ji Maharaj. Now, coming back to the winning team, position of the winning team was decided based on the points won by each individual players. The first position player he had scored 10 points, the second position player scored 7 points, and the third position player scored 5 points. Adding the tally of individual players, the score of the team was decided. And on the basis, fourth position was secured by Swami Vijnananda ji team, third position was secured by Srimad Swami Brahmananda ji team, second position secured by Swami Akhananda ji team, Akhananda ji team, Akhananda ji team. And I am delighted to announce the team Swami Shivananda won the maximum matches as a team and solo activities of participating students. So I request team captain Kamlesh Das along with his team members to gather the medals from revered Swami Vipapananda Maharaj.
Now, the moment you have been waiting for since the first, the main trophy. Swami Shivanandaji team going to leave the trophy. So I invite the members of the team, please lift the trophy. Please lift the trophy from Swami Vipapanandaji Maharaj. Last but not the least, on this occasion, I would like to express my humble thanks to our Warden Maharaj, Revered Swami Mahabalanandaji Maharaj, for his active support and valuable guidance. I am also very thankful to our students of Vivekananda Vidyarthi Bhavan who actively participated in all the activities held by Study Circle and Sport Department. Your hard work, late night and early morning schedule made this event successful. I am sure that all of us will continue to surpass the expectation as expressed by Warden Maharaj. Thank you to one and all. Thank you. धन्यवाद कमलेश भैया। कार्यक्रम के अगले चरण की ओर बढ़ते हुए पूजनीय श्रीमद स्वामी विपापमानंद जी महाराज को विनंती करता हूँ कि वे हमें अपने आशीर्वचनों से लाभान्वित करें। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। महाराज, नाटक मराठीत झालेलं होतं आणि मी अध्यक्षता पण मराठीतच करणार आहे। महाराजांनी मला सांगितलं की 5 मिनिटं बोलायचं आहे। म्हटलं मला 5 मिनिटं बोलायची काही सवय नाही आहे, कमीत कमी 1 तास तरी लागतो। तर तुमची 1 तास बसायची तयारी असेल तर मी बोलतो, नाहीतर इथंच थांबतो। बिलकुल तयारी आहे। ज्या वेळेला ही मुलं गावावरून येतात त्यावेळेला तुम्ही त्यांना पाहायला पाहिजे। इतकी लाजरी बुजरी अशा प्रकारची असतात आणि हळूहळू दिवस जातात। दिवस गेल्यानंतर इथं त्यांच्यावर वेगवेगळे संस्कार केले जातात आणि ते संस्कार केल्यानंतर ती मुलं कशी तयार होतात हे आज तुम्ही पाहिलेलं आहे, गेले 3 दिवस पाहिलेलं आहे। आणखीन एक 2-3 वर्षापूर्वी 1.5 वर्षासाठी मी वॉर्डन होतो आणि त्यावेळेला असाच एक कार्यक्रम इथं केलेला होता आणि एका मुलाचे वडील इथं आलेले होते आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर ते वडील म्हणाले की मला आश्चर्य वाटते की हाच माझा मुलगा आहे की नाही। म्हणजे किती बदलून गेलेला होता तो। आणि याचं कारण म्हणजे काय माहिती का, की ज्या वेळेला ही मुलं एका गावामध्ये असतात त्यावेळेला एका संकुचित भागामध्ये, एका छोट्याशा भागामध्ये त्यांचं जीवन पूर्ण असतं। पण हळूहळू हे जे मठात येतात, कॉलेजमध्ये जातात त्यावेळेला त्यांच्यावर जे संस्कार केले जातात आणि विशेष करून स्वामी विवेकानंद जे युवकांचे आदर्श आहेत त्यांच्या जीवनाचे संस्कार केले जातात, त्यावेळेला लक्षात येतं की
खरोखर यांनी आदर्श जो आहे तो स्वामी विवेकानंदांना मानलेला आहे आणि ते स्वामी विवेकानंदांच्या पावलावर पाऊल ठेवून जात आहे. म्हटलं ना मी 5 मिनिटं नाही थोडंसं जास्त बोलू शकेन, म्हणजे बोलावं लागेल मला. प्रत्यक्षात काय की काल मला हे इथं बसवणार होते, तर त्यावेळेला मी माझ्यासाठी मी या मुलांसमोर काय बोलायचं हे मी ठरवलेलं होतं. एक गोष्ट मला ध्यानात आली की ज्यावेळेला स्वामी विवेकानंद भगवान श्री रामकृष्णांपाशी आले, त्यावेळेला भगवान श्री रामकृष्णांनी स्वामीजींना अर्थात नरेंद्रनाथांना स्पर्श केला आणि स्पर्श केल्यानंतर त्यांना दिसलं की संपूर्ण जगत जे आहे ते एका शून्यामध्ये विलीन होत जाते आणि त्यांना वाटलं की आपण देखील त्यामध्ये विलीन होत जात आहे. आणि ते एकदम बोलले की अरे तुम्ही मला हे काय करतात, मला आई वडील आहेत की. म्हणजे त्यावेळी नरेंद्रनाथांचं जे जीवन होतं, नरेंद्रनाथ जे होते, नरेंद्रनाथांचा जो मी होता, तो मी फक्त आणि फक्त आई वडील, माझे नातेवाईक आणि त्यांच्यापासून निर्माण झालेलं हे माझं शरीर एवढाच होता. ही मुलं ज्या वेळेला येतात त्यावेळेला असंच असतं की त्यांचं जे विश्व असतं ते मी आणि माझं कुटुंब एवढंच असतं. त्यानंतर मग पुढं काय झालं की हळूहळू भगवान श्री रामकृष्णांनी रामकृष्ण म्हणजे आपल्या तिरोधानापूर्वी त्यांना संपूर्ण जे बाकीचे जे ठाकूरांचे जे भक्त होते, अंतरंगाचे शिष्य होते, त्यांचं दायित्व नरेंद्रनाथांच्या हाती सुपूर्द केलं. आता बघा त्यांचा जो मी होता पहिला तो कुटुंबाबरोबरचा होता, कुटुंबाशी एकीभूत होता. आता त्यांचा मी काय झाला, रामकृष्ण संघातले जे साधू ब्रह्मचारी त्यावेळचे होते तेवढा विशाल झाला. त्यानंतर मी आता अधिक तपशिलात जात नाहीये कारण आपल्याला 5 मिनिटं दिलेली आहेत. आणि त्यानंतर पुढे आपल्याला दिसतं की भगवान श्री रामकृष्णांच्या तिरोधानानंतर स्वामी विवेकानंदांनी आ सेतू हिमाचल यात्रा केली. त्यावेळेला आणि ती यात्रा केल्यानंतर ते कन्याकुमारीला येऊन त्या शिलाखंडावर बसले होते. शिलाखंडावर बसल्यावर ते विचार करत होते आपल्या भारत मातेविषयी. बघा त्यावेळेला त्यांचा जो मी होता तो मी भारता एवढा मोठा झालेला होता. पहिला आईवडिलांशी आणि शरीराशी संबंधित होता, त्यानंतर या रामकृष्ण मठामध्ये ठाकूरांनी ज्यांचं दायित्व दिलेलं होतं त्यांच्याशी संबंधित होता, आणि आता काय झाला त्यांचा मी जो आहे तो भारता एवढा मोठा झाला. आणि भगवान श्री रामकृष्णांनी त्यांना आदेश केला की शिकागोला, त्यांना दिसलं की समुद्रावरनं भगवान श्री रामकृष्ण चालत चाललेले आहेत आणि त्याला मागोमाग यायला सांगत आहेत. आणि ते ज्या वेळेला त्या शिकागोला त्या धर्ममहासभेमध्ये उभे राहिले आणि त्यावेळेला ते म्हणाले माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. आता हे अमेरिका हे प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे, पण त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की त्यांचा मी जो आहे तो मी किती विशाल झालेला होता. अमेरिका नव्हे तर संपूर्ण जगा एवढा विशाल झालेला होता. आणि त्या विशाल मीचा आधार घेऊन त्यांनी सगळ्या जगामध्ये सेवा, आणि तीही कशी, शिवभावाने जीवसेवा, हा जो आदर्श आपल्या समोर मांडला. आणि हे जे मोठं कार्य केलेलं आहे त्याच्या मागचं उद्देश म्हणजे भगवान श्री रामकृष्णांनी हळूहळू त्यांचा जो मी छोटा होता तो विशाल विराट मी केला, सगळ्या जगाला व्यापणारा मी केला. ह्या मुलांच्या समोर हाच आदर्श आहे की हा छोटासा त्यांचा मी जो होता खेडेगावातून आलेला, आज हळूहळू ते विस्तार करतायत. आणि मला खात्री आहे की एक ना एक दिवस असा येईल की जसा स्वामीजींचा मी विस्तारलेला होता तसाच ह्यांचा विस्तारलेला मी सगळ्या जगामध्ये संपूर्ण जगाला एक आदर्शभूत होईल. आणि म्हणूनच संपवताना मी एक स्वामी विवेकानंदांनी एक सुंदर कविता लिहिलेली आहे. गीत गाई सुनाते तोमाय, बंगालीमध्ये आहे.
त्याचा मराठी अनुवाद आहे. तुला ऐक वायासी मी गीत गातो, भले वा बुरे मी न काही गणितो, नवा लोकनिंदा स्तुती मोजितो मी, तुम्हा दो जणांचा असे दास हा मी. सशक्तिक ऐशा तुझे पायवंदी, उभा पाठीमागेस आहेस तू की, म्हणोनी वळोनी तुला न्याहळे मी, नभी मी कुणाला फिरे गात हा मी, नभी मी कुणाला फिरे गात हा मी. बहुत बहुत धन्यवाद महाराज कि आपने हमें अपने आशीर्वचनों से लाभान्वित किया, और हम सब आशा व्यक्त करते हैं कि आप आगे भी हमें इस प्रकार मार्गदर्शन करते रहेंगे. कार्यक्रम की सांगता समापन गीत से होगी, इसलिए समापन गीत सादर करने हेतु मैं विवेकानंद विद्यार्थी भवन के छात्रों को मंच पर आमंत्रित करता हूँ कि वे अपना समूह गीत प्रस्तुत करें.
युग धर्म सहायक चित्त प्रकाशक शुभमतिदायक युग नायक युग धर्म सहायक चित्त प्रकाशक शुभमतिदायक मोह कुंज हर मोक्ष विदायक मोह कुंज हर मोक्ष विदायक वीर धीर निर्भय स्वच्छंद जय जय स्वामी विवेकानंद जय जय स्वामी विवेकानंद चित प्रबोधनकारी मुक्त जीव जड़ता परिहारी निधृत चित प्रबोधनकारी मुक्त जीव जड़ता परिहारी राम कृष्ण लीला सहचारी राम कृष्ण लीला सहचारी नाश करो प्रभु भव दुख द्वंद जय जय स्वामी विवेकानंद जय जय स्वामी विवेकानंद जय वीरेश्वर ब्रह्महर भास्कर जय वीरेश्वर ब्रह्महर भास्कर आशुतोष शिव जय सुखकंद जय जय स्वामी विवेकानंद जय जय स्वामी विवेकानंद जय जय स्वामी विवेकानंद बहुत बहुत धन्यवाद। कार्यक्रम की अंतिम कड़ी अर्थात आभार प्रदर्शन करने हेतु मेरे सहपाठी चिराग जट्टीवार को मैं मंच पर आमंत्रित करता हूँ। आज दिनांक 16 फरवरी 2024 विवेकानंद विद्यार्थी भवन द्वारा आयोजित सरस्वती पूजन उत्सव। मैं चिराग रमेश जट्टीवार, छात्र विवेकानंद विद्यार्थी भवन। आज के कार्यक्रम का तृतीय दिन यानी अंतिम दिन आपके समक्ष आभार प्रदर्शन करने हेतु उपस्थित हूँ। आज के कार्यक्रम के अध्यक्ष परम पूजनीय स्वामी विपापनानंद जी महाराज ने अपने आशीर्वचनों से हमें लाभान्वित किया, इसलिए मैं उनका ऋणी हूँ तथा आशा करता हूँ कि वे आगे भी हमें इसी प्रकार मार्गदर्शन करते रहेंगे। विवेकानंद विद्यार्थी भवन द्वारा आयोजित श्री रामकृष्ण भाव छठा यह सुंदर सा नाट्य सादर किया। इस नाट्य की रचना बहुत ही सुंदर प्रकार से की गई है। यह नाट्य छात्रों के अथक प्रयत्नों द्वारा सफल हो पाया और उनके मार्गदर्शन के रूप में डॉक्टर विनय वैद्य सर और डॉक्टर राम वांगे सर, इनका इस नाट्य में अमूल्य योगदान है, इसलिए उनका ऋणी हूँ तथा आशा करता हूँ कि वे आगे भी हमें इसी प्रकार मार्गदर्शन करते रहेंगे। आज के बख्शिश वितरण समारोह के प्रायोजक श्री शशिकांत सिंघानिया सर, भगवती ट्रेजर्स नागपुर, इनका मैं विशेष रूप से धन्यवाद अर्पित करता हूँ और आशा करता हूँ कि वे आगे भी हमें सहयोग करते रहे।
विवेकानंद विद्यार्थी भवन के छात्र जिन्होंने अपने सुमधुर सुरों से संपूर्ण सभागृह को प्रफुल्लित किया। साथ ही मार्गदर्शन के रूप में श्री एलपाजी काका व श्री ढोले काका, इनका मैं आभार व्यक्त करता हूँ तथा आशा करता हूँ कि वे आगे भी हम इसी प्रकार सहयोग करते रहें। आज के कार्यक्रम के चित्रीकरण, साउंड सिस्टम, माइक अरेंजमेंट जिन्होंने संभाला ऐसे हमारे ढोले काका, बंटी भैया और विपुपन चेतन महाराज, इनका मैं ऋणी हूँ तथा आशा करता हूँ कि वे आगे भी हमें ऐसे सहायता करते रहे। जिनके मार्गदर्शन के बिना यह कार्यक्रम सफल न होता, ऐसे हमारे विवेकानंद विद्यार्थी भवन के भवन पालक श्रीमद स्वामी महाबलानंद जी महाराज तथा अन्य साधुगण एवं ब्रह्मचारीगण, इनका मैं ऋणी हूँ तथा आशा करता हूँ कि वे आगे भी हमें इसी प्रकार मार्गदर्शन करते रहे। और साथ ही यह कार्यक्रम सफल बनाया ऐसे हमारे श्रोतागण, भक्तगण और विवेकानंद विद्यार्थी भवन के छात्र, इनका मैं आभार व्यक्त करता हूँ। माँ सरस्वती के चरणों में तृतीय पुष्प अर्पण करके अध्यक्ष की अनुमति से यह कार्यक्रम संपन्न हुआ ऐसे जाहिर करता हूँ। धन्यवाद।